झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय दत्त याच्यावर अभिनेता नाना पाटेकर याने टीका केली आहे। संजय सोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही, हीच माझ्या परीने दिलेली शिक्षा असेल असं नाना म्हणाला। लोकांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये। एकीकडे लोक संजयचे सिनेमे बघतात आणि दुसरीकडे त्याने मुदतवाढ याचिका दाखल केल्यावर टीका करतात असं नाना म्हणाला। नाना पाटेकर यांनी पहिल्यांदाच या साऱ्या प्रकरणावर थेट अशी भूमिका घेतली आहे। विशेष पाहता संजय दत्तच्या शिक्षेनंतर सारं बॉलिवूड हे संजय दत्तच्या मागे लुटल्याचं दृश्य दिसत होतं। मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर आपला मराठी बाणा दाखवत नानानं आक्रमक आणि स्वतंत्र आणि वास्तव अशी भूमिका घेत थेट टीका केली आहे। केवळ संजय दत्तचं आणि बॉलिवूडचंच नाही तर लोकांचंही काही चुकतंय याची कान उघडणी नाना पाटेकर यांनी या निमित्ताने केली आहे। मला असं वाटतं की संजय दत्तच्या बाबतीमध्ये बाकी कोणाची काय भूमिका आहे याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। मी काय करू शकतो तर माझं सगळ्यात महत्त्वाचं की मी नट आहे, मला असं वाटतं त्यांनी चूक केली, मी त्याच्याबरोबर काम नाही करणार, त्याचा मी सिनेमा नाही पाळणार। तुला हक्क पोचतो का त्याला काही बोलण्याचा? तू त्याचे सिनेमे चवीने पाहतेस ना, मग तुला त्याला बोलण्याचा हक्क नाही, कारण तुम्हीच पुन्हा आम्हाला नट असल्यानंतर आम्हाला सगळ्या मुभा आहेत असं तुम्हीच आम्हाला आमच्या मनामध्ये भरून देता। मी नाही काम करणार, मी नाही सिनेमा बघणार, एवढी शिक्षा माझ्याकडनं तरी मी त्याला करेन। झी 24 तास एक पाऊल पुढे।